ही गोष्ट खरी आहे ना, आपल्या आयुष्यामध्ये काही अशी लोकं असतात, नेहमी आपण चांगली लोकं आणि वाईट लोकं ओळखायला चुकतो आणि ते आपल्या आजूबाजूला असतानाही आपल्याला समजत नाही कोण वाईट किंवा कोण चांगलं आहे. जी लोकं आपल्या तोंडावर सतत गोड बोलत असतात आणि आपल्याला असं वाटत असतं की ही किती आपला चांगला विचार करत आहे, तीच लोकं आपल्या माघारी आपल्याला नावं ठेवत असतात. 10 लोकांच्या मध्ये ही अशीच आहे, ही अशीच जी लोकं नेहमी आपल्या तोंडावर बोलतात ना, त्यांनाच असं वाटत असतं की आपलं चांगलं व्हावं, पण आपण ते ओळखायला चुकतो. मी ना आता तुम्हाला एक चांगल्या लोकांचं एक उदाहरण देते. ज्या लोकांना आपलं चांगलं व्हावं असं वाटतं ना, ती लोकं सपोज आज काहीतरी आपण काम केलेलं आहे आणि ते आपल्या हातातून चुकीचं काहीतरी घडलेलं आहे, ती लोकं आपल्या जवळ येतात आणि बाबा हे जे काम केलेलं आहेस ते चुकीचं केलेलं आहेस आणि तू परत असं काय करू नको, आणि ते आपल्या तोंडा बोलत असतात. म्हणून आपल्याला पटकन राग येतो की आपल्याला असं वाटत असतं की ही आपल्याबद्दल किती वाईट विचार करत आहे. नेहमी ना गोड लोक बोलणारी ना, त्यांना जर तुम्ही विचारलं की हा आज माझं हे काम कसं झालेलं आहे, जरी ते चुकीचं असलं तरी ती सांगणार की बाबा हा छान झालेला आहेस आणि तू छान करत आहेस. खरं तर त्याच लोकांना असं वाटत असतं की नेहमी जर वाईट व्हावं. मला माहित नाही की त्या लोकांना दुसऱ्याचं वाईट चिंतून काय भेटतं. नेहमी आपला स्वभाव असा ठेवा की पुढच्या व्यक्तीला 5 मिनटं राग आला तरी चालेल, पण जे आहे ते आहे.